कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. सकाळ होताच घरात गोंधळ उडाला होता. आकर्ष घरातून कोणालाही न सांगता गायब झाला होता. अक्षित वारंवार आकर्षला फोन लावत होता, पण तो आउट ऑफ रीच होता. गावात त्याच्या सिमला सिग्नल मिळत नव्हते आणि आकर्षला याची जराही फिकीर नव्हती. खरं तर तो गावात पोहोचल्यानंतर एकदाही त्याने फोन उघडून पाहिलेला नव्हता. घरातील नोकर फक्त एवढंच सांगू शकत होते की छोटे साहेब सकाळी पहाटे गाडी घेऊन कुठेतरी गेले आहेत. शोभा यांचा रक्तदाब वाढू लागला होता. सगळं तुमच्यामुळेच झालंय. एवढी घाई होती का त्याला घटस्फोटाचे पेपर्स देण्याची? आता कुठे गेलाय माझा मुलगा देव जाणो. शोभा रडत होत्या. अर्णव आपल्या खोलीत पाय पसरून गाढ झोपला होता. अक्षित धावत जाऊन त्याला उठवण्यासाठी गेले. अर्णव उठ, मी म्हणतोय उठ. आकर्ष कुठेतरी निघून गेलाय. आकर्षचे नाव ऐकताच अर्णवची झोप उडाली. तो अंग आळसावून म्हणाला, डोंट वरी डॅड, तो आपल्या मित्रांसोबत गोव्याला गेला आहे. काही दिवसात परत येईल. काय? गोव्याला? मला न सांगता? तो एवढा बेपर्वा कधीपासून झाला? ज्या दिवसापासून त्याला कुणावर तरी प्रेम झालंय. अर्णव पुटपुटला. काय काय बोललास तू? मी म्हणालो तो घटस्फोट साजरा करायला गेला आहे. काही दिवसात परत येईल. अक्षितजी यांना आतून खूप दुःख झाले. तो खरंच घटस्फोटामुळे आनंदी आहे का? हो डॅड, त्याला जे हवं असतं ते तो मिळवल्याशिवाय कधीच थांबत नाही. यावेळी अर्णव आपल्या भावाच्या प्लॅनमध्ये सामील होता. त्याला ठाऊक होते की आई वडील नेहमी भावनांमध्ये वाहून जातात, पण यावेळी तो आपल्या भावाच्या प्रेमाचा खेळ बिघडू देणार नव्हता. इकडे दिव्या आपल्या जाऊबाईंच्या आणि बहिणींच्या गप्पा ऐकून संतापाने फाटली होती. अरे काय हवंय तुम्हा सगळ्यांना? उगाच गर्दी का केली आहे? कामाला बोलावलं की कुणाच्या कंबरकडे ढिम्म हालत नाही, पण परेड बघायला सगळ्या हजर. आणि नीलम, तुला काही कामधाम नाही का? आई म्हणाली होती गहू धुवून वाळत घाल. घातलेस का? एकही काम तुझ्यापासून होत नाही. सासरे नाक कापून येशील. चला निघा सगळे आपल्या घराकडे. दिव्याचा हा अवतार पाहून आकाश थोडासा घाबरला होता. आता पुढचा नंबर त्याचाच होता. दिव्या मागे वळली आणि म्हणाली, आत या, काही बोलायचं आहे. आकर्ष चुपचाप तिच्या मागे आत गेला. एक गोष्ट सांगते, कान उघडून ऐका, नाहीतर नंतर रागावाल तर आमच्यावर ओरडू नका. आधीच सांगितलंय, चांगलं होईल की तुम्ही खोलीतच थांबा. हे शहर नाहीये, गाव आहे. इकडे शहरातल्या सभ्यतेसारखं मजाक चालत नाही. कुणालाही काही वाटलं तर मग आमच्यावर राग काढाल. हे म्हणताना दिव्याच्या डोळ्यात पाणी आले. तिला तिच्या नवऱ्याचे वागणे चांगले माहीत होते. आकर्ष हसत हसत तिच्या जवळ आला. अगदी जवळ. दोघांच्या चेहऱ्यामधले अंतर श्वासांवर मोजता येईल इतकं जवळ. मला कोणाच्याही बोलण्याचे वाईट वाटलं नाही राणू. तुम्ही थेट का नाही सांगत तुम्हाला जडते? आता काही वाईट वाटणार नाही, पण नंतर कसे तरी विनोद होतील, तेव्हा तुम्हीच मला बोलायला याल. कसे विनोद होतील राणूजी? आम्ही तुला चिकू म्हणू तर तुला वाईट वाटेल. दिव्याच बोलवा मला. हे म्हणून दिव्या बाहेर जायला निघाली. आकर्षने हात पुढे करून तिला थांबवले. दिव्या भरभर चालत असताना तिचं डोकं त्याच्या मजबूत हाताला आपटलं. ती डोकं सोडू लागली. मी तुला जायला सांगितलं का? आमचं खूप काम आहे बाहेर. नीलमपासून काहीच होत नाही. गहू वाढवायला घेऊन जावं लागेल छतावर. हात काढा, भूक लागली आहे मला. जेवायला काही मिळेल की कानपूरवरून मागवू? मी आत्ता आईला सांगते, जेवण घेऊन खोलीत घेऊन ये. पंडितजीही आले होते. आकाशला पाहून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आकाश त्यांच्याशी बऱ्याच वेळ गप्पा मारत राहिला. फॅक्टरीच्या जमिनीची माहिती घेत राहिला. शेती आणि उत्पादनांविषयी विचारत राहिला. नंतर पंडितजींनी त्यांच्या पत्नीला बोलावून कानात काहीतरी सांगितलं आणि त्या थोड्या वेळाने लाल कपड्यात गुंडाळलेली नोटांची बंडल घेऊन आल्या. ही आमच्या मुलीने कानपूरमध्ये नीलमच्या लग्नासाठी काही खरेदी केली होती, त्यासाठी. आकाशला समजत नव्हतं की त्याने पैसे घ्यावेत की नाहीत. त्याच्यासाठी 5-6 लाख रुपयांचा काहीच अर्थ नव्हता. पण पैसे न घेण्याने पंडितजींच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल असं वाटलं. आणि घेतल्यावर त्यांना हेही वाटू शकेल की एवढा श्रीमंत जावाई असूनही किती लालची आहे. त्याने पटकन मधला मार्ग काढला. पप्पा, पैसे तर डॅडने दिव्याला शॉपिंगसाठी दिले होते. लग्नाच्या दिवशी ते येतील, तेव्हा तुम्ही त्यांच्याशीच बोलून घ्या. बरं, तेही ठीक आहे. मला तर आपल्या बहीणबाईंची खूप उत्सुकता आहे. अर्णबाबू येणार आहेत का? हो, लग्नाच्या दिवशी तोही येईल. पंडितजी आणि पंडिताईन लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. अशात जावाई बापूंच्या सेवेत काही कमी राहू नये म्हणून रज्जनला नेमले होते. काका, चिंता करू नका. जसं हनुमानजी नेहमी रामाच्या पायांजवळ बसतात, तसंच मी नेहमी जिजाजींच्या पायाजवळ बसून सेवा करेन. नंतर तो आकर्षकडे वळला आणि म्हणाला, जिजाजी, तुम्हाला काही लागलं तर सगळ्यात आधी मला सांगा. मी तुमच्या सेवेसाठी 24 तास हजर आहे. इथे चक्कीवर बसलेला असतो. आकर्ष आपल्या जबरदस्तीच्या सेवकाकडे बघून हसला. इकडे शोभा रडत होत्या आणि अक्षितजी पुन्हा पुन्हा सांगत असल्यामुळे अर्णवने दिव्याला फोन लावला. हो अर्णव, बोल. दिव्या सुपात भात फटकत फोन कानाला लावून बोलली. समोर अक्षित आणि शोभा उभे होते. अर्णव आपला भाऊ आकर्षचा प्लॅन बिघडू द्यायला तयार नव्हता, म्हणून तो बोलू लागला. हाय वेरोनिका, हाऊ आर यू डुईंग देअर? होप यू गाईज आर एन्जॉईंग युअर गोवा ट्रिप. काय?
काय बडबड बोलतो आहेस? काही समजतच नाहीये. हा हा हा, यू आर सो फनी. खरं तर भाऊचा फोन लागत नाहीये. त्याच्याशी बोलून देऊ शकतेस का वेरोनिका? तुम्ही दोघांनी भरपूर भांग पिऊन ठेवलंय का? एकदम वेडेच झालाय. थांब, बोलवते त्याला. दिव्या फोन आकर्षजवळ घेऊन गेली. आकर्ष अंगणात खाटेवर बसून निवांत कढी भात खात होता. अर्णवचा फोन आहे, बोलून घ्या. दिसत नाही का मी जेवत आहे? फोन कानाला लावा. चमच्याने खात आहात, दुसऱ्या हाताने धरून घ्या. आकर्षने आधी चिडून तिच्याकडे पाहिलं. मग अर्णवचे वाक्य आठवले. भाऊ, फक्त प्रेम, फक्त प्रेम. आठवण होताच तो हसत म्हणाला. त्याने चक्क हात कढी भातात बुडवला आणि बोटं चाटत म्हणाला, लावा आता कानाला. दिव्याने हात पुढे करून फोन त्याच्या कानाला लावला. आकर्षने तिचा फोन पकडलेला हात आपल्याच खांद्यावर घट्ट दाबून धरला. हो अर्णव, बोल. भाऊ, सिम तरी चेंज करा. मॉम डॅड खूप टेन्शनमध्ये आहेत. ओ हो, मी विसरलो होतो. मॉम डॅडला संशय नाही ना आला? नाही रे भाऊ, तू फक्त गोव्यात एन्जॉय कर. आणि हो, माझा सल्ला लक्षात आहे ना? नो राग, फक्त प्रेम म्हणजे पीस. हं, फाईन. कॉल कट झाला. आकाशने दिव्याचा हात आणि फोन दोन्ही खांद्यांवर घट्ट दाबून धरले होते. बोलून काय झाले असेल तर फोन सोडा. आम्हाला भात फटकायचा आहे. घरात इकडे तिकडे जाणारे सगळे लोक दिव्या आणि आकर्षकडे पाहून तोंड दाबून हसत निघून जात होते. आकर्षने हसत आपली मान सरळ केली. दिव्याला त्याच्या या सवयी गुदगुल्या करत होत्या, पण ती याला प्रेम समजण्याची चूक करू इच्छित नव्हती. तिला चांगलं ठाऊक होतं की तिच्या नवऱ्याच्या मनात तिच्यासाठी काही जागा नव्हती. ऐका, मला एक एक्सटेन्शन, एक पांढरी बेडशीट आणि एक ट्यूबलाईट कुणाला बाजारातून मागवून दे. ट्यूबलाईट आणि बेडशीटचा उल्लेख सोडून दिव्याला बाकी काही कळलं नाही. ट्यूबलाईटचं काय करणार आहात? लाईट तर व्यवस्थित आहे. आकर्ष जबरदस्ती हसत आपले सगळे दात दाखवत बोलला. तू बरोबर म्हणते. ज्याच्या बायकोची सुंदरता तुझ्यासारखी असेल त्याला ट्यूबलाईटची काय गरज? पण सध्या तुला मी भिंतीवर टांगू शकत नाही. ट्यूबलाईट इथे मिळणार नाही, शहरात जावं लागेल. बरं, मग 2-3 LED बल्बच मागवून घ्या. एवढे बल्ब आणि चादर कशासाठी पाहिजेत? सालीचे लग्न आहे ना, खोलीत चादर टाकून बल्ब लावून नागिन डान्स करेल. अरे मुखर्जींच्या आईन्स्टाईन ऑफिसचे कॉन्फरन्स कॉल आहे. मागच्या भिंतीवर पांढऱ्या पार्श्वभूमीची गरज आहे आणि जास्त लाईटची आवश्यकता आहे. दिव्याला अजूनही फारसं काही समजलं नाही. मी रज्जनला पाठवते, त्याला समजावून सांगा, तो घेऊन येईल. थोड्याच वेळात रज्जन सगळं सामान घेऊन प्रकट झाला. आकर्ष ऑफिसच्या कॉन्फरन्समध्ये बिझी होता. त्याने कोणालाही डिस्टर्ब करू नका असं बजावले होते, म्हणून दिव्या कुणालाही खोलीच्या आसपासही फिरकू देत नव्हती. काही वेळानंतर दिव्या दरवाजाच्या फटीतून बघत होती. आकर्षाचे लक्ष लॅपटॉपकडे होते. तिने दुरून त्याला कप दाखवला. आकर्ष चहा पित नव्हता. त्याने नकार दिला. दिव्याने मुकपणे त्याला सांगितलं, कॉफी आहे, आणू का? आकर्षने कप ठेवण्याचा इशारा केला. दिव्या हळूच आत गेली, बिछाण्याच्या कडेला कप ठेवला आणि पटकन बाहेर आली. आकर्षने कॉफीचा कप ओठाला लावला. त्याला वाटलं जणू रक्ताऐवजी नसांमध्ये कॉफी उतरत आहे. इतकी अप्रतिम कॉफी तर त्याने घरीसुद्धा कधी प्यायली नव्हती. फिल्टर कॉफी. पण इथे गावात कॉफी मशीन? कदाचित लग्नासाठी आणली असेल. आकर्षला गावात आल्यापासून सगळंच चांगलं वाटत होतं. त्याला इथे कशाचीच कमी जाणवत नव्हती. रात्रीचा वेळ. चूल आणि स्वयंपाकाच्या कामांमधून मुक्त झाल्यावर महिलांच्या मनोरंजनाचा खेळ चालू होता. अंगणात ढोलकीच्या ठेक्यावर गाणी सुरू होती. आकर्ष छतावर बसला होता. तुम्ही झोपा आता. आम्ही व्यवस्थित अंथरूण टाकून ठेवलंय. मच्छरदाणी लावली आहे. बाजूला माठात पाणी ठेवलंय. हे सगळं असंच सुरू राहील. किती वेळ बसणार आहात? आकर्षने दिव्याकडे पाहत हसून खोलीत परतला. खोली नीटनेटकी होती. 2 छोट्या तक्त्यांना जोडून एक छोटासा बिछाना बनवला होता, जे त्याच्या बेडरूमच्या बेडच्या अर्ध्यापेक्षाही छोटे होते. जाळजूळ गाद्या आणि चादर टाकलेली होती. समोर एक छोटासा कूलर चालू होता. जणू कमी साधनं असूनही खोलीत सर्व सुखसोयी होत्या. थोडा वेळ खोलीत न्याहाळल्यानंतर त्याने घड्याळ पाहिले. 9:30 वाजले होते. दरवाजा उघडून तो उभा राहिला. महिलांनी गाणे सुरूच ठेवले होते. दिव्या महिलांच्या मधोमध ढोलकी वाजवत होती. तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी समाधान आकाशला खूप शांतता देत होते. ऐक ग, एक दमदार आवाज घुमला. ढोलकी थांबली. दिव्यासह सगळ्या महिलांनी आकाशकडे पाहिलं. आत ये. दिव्या घाबरून ढोलकी सोडून उठली आणि धावत खोलीकडे गेली. दिव्याच्या आत येताच दरवाजा धाडकन बंद झाला. आतून कडी लावल्याचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू गेला. म्हणजे दिव्या आता बाहेर येणार नव्हती. बाहेर महिलांमध्ये हास्याची लहर पसरली. सगळ्या जणी साडीचा पदर तोंडात धरून खिखी करून हसू लागल्या. त्यांचे खुसफुसणे आणि हसण्याचे आवाज आतपर्यंत स्पष्ट ऐकू येत होते. दिव्याला आकाशवर राग येत होता. का बोलवलत मला? झोपायला. मग तुम्ही झोपा ना. सगळं व्यवस्थित करून ठेवलंय मी. काही हवं असेल तर सांगा. हे बोलत ती दरवाजाकडे निघाली. कडी उघडण्याआधीच आकाशने तिला मागे ओढलं. दिव्या त्याच्या छातीला धडकली. सावध होत ती मागे झाली. आकाशने तिच्या कमरेला हात घालून परत ओढलं. श्वासांवर श्वास टाकत दिव्या त्याच्याकडे पाहत होती. काहीतरी होतं त्याच्या वागण्यात बदललेले, पण ती ओळखू शकत नव्हती. आकाशने तिच्या गरम गळ्यावर चिकटलेले केस बाजूला गेले
आणि थंडावा देणारा फुंकर घातला. थंड लहरी रुहापर्यंत पोहोचल्या. दिव्याने कसेबसे स्वतःला त्याच्या मिठीतून मुक्त केले. मला जाऊ द्या. का? बाहेर सगळे गैरसमज करतील. एवढ्या लोकांच्या मधून तुम्ही मला का बोलावलं? दिव्याने आपला चेहरा खाली झुकवला. मग काय चुकीचं केलंय? कोणाच्या दुसऱ्याच्या बायकोला तर नाही बोलावलं? स्वतःच्या बायकोलाच बोलावलंय. हो, पण इतक्या साऱ्या बायकांमध्ये बोलावलं नाही पाहिजे होतं. आमची आईसुद्धा बसलेल्या होत्या. त्या काय विचार करतील? तेच विचार करतील की जावईच्या झोपायच्या वेळ झाली आहे म्हणून बोलावलं असेल. आणि काय? दिव्या मागे सरकली आणि आपला उशी व चादर घेऊन जमिनीवर कोपऱ्यात बसली. आकर्षला खूप वाईट वाटत होतं. त्याच्या मनात आलं की या निरागस मुलीला इतक्या त्रासांऐवजी स्वतःला चाबकांनी मारून घ्यावं. बिछाना का नाही टाकला? बिछाना ठेवला होता, पण आईने उचलून नेला. आज बिजनोरचे बुवा फुफा आले आहेत, तर म्हणाल्या तुझ्या खोलीत बिछाना आहेच, तू काय करणार आहेस आणखी बिछाण्याचं? आकर्षला हसू आलं. तू इथेच झोप, माझा बेड रिकामा आहे. जरी आकर्ष व्यवस्थित हातपाय पसरून झोपला असता तरी बिछाण्यावर तिनकसुद्धा ठेवायला जागा उरणार नव्हती. दिव्याने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे चादर जमिनीवर पसरून झोपली. मी म्हणालो तू बेडवर झोपू शकतेस. नाही, मला जमिनीवर झोपायची सवय आहे. तुम्ही झोपा. आकर्षला आपली सुहागरात आठवली. त्याला स्वतःवर इतका राग आला की त्याला स्वतःला मोठी शिक्षा द्यायची होती. तो बिछाण्यावरून उठला आणि जमिनीवर झोपलेल्या दिव्याला उचलून आपल्या मांडीवर घेतलं. दिव्याच्या डोळ्यांची बुबुडे मोठी झाली. शेवटी कोणीतरी तिला सांगावं, तिच्या नवऱ्याला नेमका कोणता किडा चावला आहे. यांना काय झालंय? आकर्षने तिला बिछाण्यावर नेऊन झोपवलं. वा, तू तर पानासारखी हलकी आहेस. तुला तर मी सकाळी व्यायामाच्या वेळी डंबेलसारखं वापरू शकतो. दिव्या त्याच्या डोळ्यात बघत राहिली, जणू काहीतरी शोधायचा प्रयत्न करत होती. तिचे डोळे हलकेच पाणावले. आकर्षने तिचे डोके कुरवाडत विचारलं, काय विचार करतेस? दिव्या काहीही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांतून गरम गरम अश्रू धरणीसारखे उघडू लागले. अरे काय झालं? माझ्या बोलण्याचा राग मानलास का? दिव्याने काही न बोलता नकारार्थी मान हलवली. बाहेर जायचंय का? दिव्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली. मग का रडतेस? मी तुला काही बोललो नाही तर? दिव्या उठून बसली. एक नजर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिली आणि मग त्याच्या छातीत डोकं ठेवून बसली. भीती वाटते. स्वप्न कुठे तुटले आणि मी जागे झाले तर तुम्हाला पुन्हा अशा प्रकारे बघू शकणार नाही. स्वप्न असेल तरच ते तुटेल ना? आकाशने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि हळूहळू तिचे केस कुरवडायला सुरुवात केली. दिव्या त्याच्या सुंदर चेहऱ्यात हरवून गेली होती. अच्छा सांग, आज कॉफी कोणी बनवली होती? मी बनवली. खूप चविष्ट होती. इथे मशीन आहे का? नाही, हाताने बनवली होती. एकदा कानपूरला तुम्ही शिकवलं होतं ना, थोडं आठवले. बाकी मोबाईलवरून शिकले. काय नाव होतं? हो, बिल्डर कॉफी. बिल्डर नाही, फिल्टर कॉफी. हो तेच. आकर्ष तिच्या आणखी जवळ गेला आणि तिचे हात आपल्या हातात पकडले. एक गोष्ट सांगू का तुला? हो बोला. तू खूप छान आहेस, पण मी तुला डिझर्व करत नाही. शेवटी तुम्ही म्हणालात त्याचा अर्थ काय? म्हणजे मी तुझ्यासारख्या गोड मुलीचा लायक नाही. धत, काहीही बोलता तुम्ही. दोघंही असत होते. आता झोपूया का? उद्या सकाळी उठून पुन्हा तू पडायला लागशील. जणू सगळ्या जगाची जबाबदारी तुझ्यावरच आहे. दिव्या हसत बिछाण्याच्या अगदी कडेला झोपली, करवट घेऊन, जेणेकरून आकर्षच्या शरीराला तिचे शरीर स्पर्श होणार नाही. आकर्षही झोपला. त्याला आज खूप शांतता वाटत होती. दिव्या त्याच्यासोबत झोपल्याचे पाहून त्याला खूप आनंद झाला होता. रात्र अजून संपली नव्हती की घामाने ओथंबलेला आकर्ष जागा झाला. कूलर बंद झाला होता आणि पंखाही. बंद खोलीत एका प्रकारची उष्णता भरली होती. अशा वातावरणात झोपायची त्याला सवय नव्हती. त्याने मोबाईलवर टाईम पाहिला. 12:30 वाजले होते. टॉर्च लावून स्विच बोर्ड तपासला. सगळे स्विच ऑन होते. उफ, वीज गेली होती. भयंकर उष्णतेमुळे आकर्षला झोप येत नव्हती. तो उठला आणि समोरची खिडकी उघडली. खिडकी दाराच्या बाहेर उघडत होती. समोर आकर्षची गाडी उभी होती आणि गाडीच्या बाजूला चारपाईवर रज्जन झोपला होता. त्याने खिडकी पुन्हा बंद केली. उफ, या माणसाला सगळ्या घरात माझ्या खिडकीसमोरच जागा सापडली झोपायला. आकर्षने टॉर्च लावून दिव्याकडे पाहिलं आणि त्याच्या श्वासांनी गती घेतली. दिव्याची साडी पायांवरून घसरून गुडघ्यापर्यंत आली होती. वरून पदरासहित अर्धी साडी जमिनीवर पसरली होती आणि ती गाढ झोपलेली होती. आकर्षने तिचा पदर सावरायला हात पुढे केला. ए नीट दूर राहा, गरम होतंय, असं म्हणत तिने झोपेतच आकर्षचा हात झिडकला आणि पदर परत जमिनीवर फेकला. हो तर मलाही गरम होतंय, वरून तू अशी झोपशील तर खोलीचं तापमान आणखी वाढेल. आकर्ष पुटपुटला. ऐक, उठ ना. त्याने दिव्याला जोरात हलवलं. ऐक ना. त्याने पुन्हा दिव्याला हलवलं. मी विचारतोय वीज कधी येईल? सकाळी 5 वाजता. 5 तास वीज जात असते रात्री. झोपा आता. आकर्षच्या डोक्याचे तारे हलले. मला खूप गरमी होते यार, झोप येत नाही. कपडे काढून टाका. काय? काढून टाका? थोडा तरी गारवा वाटेल. नाही, मी काहीही काढणार नाही.
मग झोपा आणि मलाही झोपू द्या. दिव्या 2 मिनिटात पुन्हा गाढ झोपली. आकर्षने पुन्हा घड्याळ पाहिले. उफ, काय संकट आहे. अजून फक्त 1 वाजला आहे. 4 तास कसे कापायचे? त्याने झोपलेल्या दिव्याकडे पाहिले आणि आपली टी शर्ट काढून फेकली. लोअरच्या जागी शॉर्ट्स घातले. थोडा दिलासा वाटला, पण काही वेळानंतर पुन्हा गरम वाटायला लागलं. आता आकर्षला आपले बेडरूम आठवायला लागले. तो थंडीतही 20 डिग्रीवर AC चालवून झोपायचा. घरात निदान शांत झोप तरी मिळायची. त्याला वाटत होते की गाडी काढून लगेच घरी पळावं. थोड्या वेळाने पुन्हा बेचैन होऊन त्याने घड्याळ पाहिलं. 1:15 ही घड्याळाची काटे पुढे का जात नाहीयेत? त्याचा संयम संपत चालला होता. त्याने पुन्हा दिव्याला उठवलं. ए उठ ना. दिव्याने अंग कसमसून घेतला आणि बाजूला वळली. सांग ना. उठ यार. दिव्याने डोळे चोळत विचारलं. आत्ता काय झालं? मी घरी जातोय. मला इथे झोप येत नाहीये. जसेच आकाशने जाण्याचे सांगितले, दिव्या पटकन उठून बसली. तिने घाईघाईने आपला पदर नीट केला. काय झालं? झोप येत नाहीये यार. खूप उकडतंय. दिव्या उठली आणि मोबाईलची टॉर्च लावून अलमारीतून हाताने झोडणारा पंखा काढून आणला. लागा झोपायला. मी पंखा जोडते. आकर्ष झोपला. थोडीशी तरी त्याला शांतता मिळायला लागली होती. शरीरावर आलेल्या घामावर पंख्याची हवा गार वाटत होती. लवकरच त्याला झोप लागली. दिव्या मात्र तशीच अर्धवट डुलक्या काढत रात्रभर त्याला पंखा झोडत राहिली. सकाळी 5 वाजता वीज परत आली आणि कूलर व पंखा सुरू झाले. रात्रभर पंखा झोडून झोपलेली दिव्याला खूप झोप यायला लागली होती. पण आता सगळे उठले असतील. बाहेर गोंगाट ऐकू येत होता. आज तेलपूजन आहे. आईला किती काम असेल. दिव्या आदराने बिछाण्यातून उठली. आकर्ष अजूनही टी शर्ट शिवाय झोपलेला होता. दिव्याने हळूच दरवाजा लावला आणि बाहेर येऊन कामाला लागली. आकर्ष सकाळी 10 वाजता उठला. तेव्हा वीज पुन्हा गेली होती आणि कूलर बंद झाला होता. बेचारा रागाने चेहरा करत उठला. गावात आल्यावर त्याला ही पहिली गोष्ट अजिबात आवडली नव्हती. जसेच त्याने दरवाजा उघडला, दिव्यासमोर कोमट पाणी घेऊन उभी होती. वीज गेली होती. मला माहीत होते की तुम्ही जागे झालात. आकर्षच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यानेच होत असे. त्याच्या घरात हे सगळं काम नोकरच करत असत. दिव्याला त्याने कधी हे सगळं करायची संधीच दिली नव्हती. पण दिव्या त्याच्या पूर्ण रुटीनला चांगलेच जाणून होती. आकर्षच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. मला व्यायाम करायचा आहे. छतावर जा. तिथे सध्या मोकळं असेल. ती वळण्याआधीच आकर्षने तिचा हात पकडला. तू कुठं चाललीस? दिव्या थांबली आणि त्याच्याकडे पाहू लागली. खाली खोलीत जाताच जावाई बुवांसाठी अजून एक समस्या हात पसारून वाट बघत होती. आकाश अंघोळीसाठी कपडे, शॅम्पू आणि शावर जेल घेऊन जवळपास तासभर गुसलखान्याबाहेर बसला होता. एक बहीणजी आतून बाहेर येताच आकाश आपले सामान घेऊन तयार होईपर्यंत दुसरी बहीणजी गुपचूप गुसलखान्यात घुसत असे. बिचारा परत सामान ठेवून बसत असे. एवढ्यात रज्जन भाईसाहेब अंगणात फिरत फिरत आले. जावाई बुवा खाटेवर आंघोळीचं सामान लावून बसले होते. काय झालं जिजाजी? इथे दुसरं बाथरूम नाहीये का? हे काही रिकामं होतच नाहीये. अरे हातपंपावर बसा आणि आंघोळ करा. पाणी आम्ही ओततो. गुसलखान्यात तर फक्त बायका आंघोळ करतात. पुरुष सगळे हातपंपावरच उरकतात. आकर्ष मनात विचार करत होता. कुठल्या घडीत आपण या गावाला येण्याचा निर्णय घेतला होता. यापेक्षा दिव्यालाच परत बोलावलं असतं. इथे अंगणात सगळे येता जाता आहेत आणि हा ट्यूबलाईट मला हातपंपावर आंघोळ करायला सांगतोय. मी इथे आंघोळ करणार नाही, असं म्हणून आकर्षने कपडे उचलले आणि खोणीत जाण्यास लागला. त्याने आंघोळ करण्याचा विचार सोडून दिला. आता संध्याकाळी बाथरूम मोकळं झाल्यावरच आंघोळ करेन असं ठरवलं. जिजाजी वाईट न मानाल तर एक गोष्ट सांगू का? हं बोल. नहरमध्ये आंघोळ कराल का? म्हणजे काय? मी इथे इतक्या लोकांपुढे हातपंपावर आंघोळ करत नाही, तर तुम्ही मला थेट नहरमध्ये उडी मारायला सांगताय? अहो मस्त मजा येईल. जसं तलावात येतं तसं. अरे गाढवा, त्याला स्विमिंग पूल म्हणतात. आकर्ष मनात बोलला. बोलू का? फार दूर नाहीये नहर. खूप स्वच्छ पाणी आहे. कोणीही येत जात नाही. पोहता येत असेल तर चला माझ्यासोबत. आकर्षला थोडंसं ॲडव्हेंचर वाटलं. चला याचाही अनुभव घेऊया. तो रज्जनसोबत नहरकडे निघाला. रज्जन त्याच्या आंघोळीचं सामान आणि कपड्यांची बॅग पाठीवर टाकून चालत होता. त्याला खूप छान वाटत होतं. गावाच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून फिरणारी मुलं, छोटेसे घर ज्यामध्ये खऱ्या अर्थाने कुटुंब राहत होते, ज्यांना फक्त आपल्या घराशीच नाही तर शेजारच्या 4 घरांचीही आपुलकी होती. शहरासारखं नाही, जिथे एका इमारतीत राहणारे 10 कुटुंबही एकमेकांना ओळखत नाहीत किंवा एका कुटुंबातील 4 सदस्यही एकमेकांच्या दुःखाची जाणीव ठेवत नाहीत. तर तू दिव्याचा चुलत भाऊ आहेस? नाही, मी फक्त तोंडाने बोललेला भाऊ आहे. म्हणजे तू तर तिच्या आईला काकू म्हणतोस ना? हो, पण मी त्यांच्या कुटुंबातील नाही. आम्ही छोटी जातीतले आहोत. माझे वडील पंडितजींच्या शेतावर काम करत. 15 वर्षांपूर्वी एक रोग पसरला तेव्हा आई गेली. एक मोठा भाऊ होता, रोगामध्ये तोही गेला. 3 वर्षांनी टीबीने वडील गेले. आम्ही फक्त 5 वर्षांचे होतो. पंडितजींना दया आली. त्यांनी घरी आणले. तेव्हापासून हेच माझे घर आहे. गावातले सांगतात तेव्हा कळते की आम्ही छोटी जातीतले आहोत. पण पंडितजींनी कधीच ते जाणवू दिलं नाही. त्यांनी मला खूप खायला प्यायला दिलं, शिकवलं, मोठं केले. 18 वर्षांचे झाल्यावर त्यांनी मला गव्हाच्या गिरणीवर बसवले. पोटभर जेवायला मिळते आणि डोक्यावर छप्पर आहे. पंडितजीच माझे आई वडील आहेत.
मी दिव्या आणि नीलमसोबत लहानाचे मोठे झालो. राखीही बांधली आहे. गरज पडली तर पंडितजींसाठी प्राणही देईल. आकाशला आपल्या सासऱ्यांवर खूप अभिमान वाटत होता. पंडितजी खूपच दयाळू आणि सज्जन होते. संपूर्ण गावात कोणाला मदतीची गरज असली आणि कोणीच मदत केली नाही तरी पंडितजी मनापासून मदत करत. गावात मुखिया असले तरी आजारीपणाने भले कोणी गेले असेल, पण पोटभर अन्न मिळाल्याशिवाय गावात कधीच कोणी मेले नाही. अन्नासाठी कोणालाही हात पसरावा लागला नाही. घरात अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम होता. गरिबांच्या लग्नाची तयारी असो किंवा आर्थिक मदत, पंडितजींनी कायम हात पुढे केला. इतके दयाळू, प्रामाणिक आणि सज्जन व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न एका सौद्याच्या रूपात ठरवलं होतं, तेही जातीबाहेर. गावात जातीची खूप प्रतिष्ठा होती, तरीही त्यांनी हे केले. आकाशला हे मानायला खूप अवघड जात होते. त्याच्या मनात सारखं हेच चालू होते की कसं त्यांनी आपल्या लाडक्या लेकीला, तेही कुठल्याही चौकशीशिवाय, एका जमिनीच्या तुकड्याच्या बदल्यात माझ्या हवाली केले. नाही, त्याचे मन हे मानायला तयारच नव्हते. असो, या क्षणी तो विचार टाळायचा होता. फक्त आणि फक्त दिव्याशीच त्याला मतलब होता. तिच्यासाठीच तो इथे आला होता. चालत चालत नहरपाशी पोहोचले. एकदम स्वच्छ पाणी, थंडगार वारा त्याच्या प्रत्येक पेशीला रोमांचित करत होता. कुठलीही गर्दी नाही, एकदम शांत. आकर्षने पाण्यात उडी मारली. प्रचंड उन्हात विहीरच्या थंडगार पाण्याने त्याच्या शरीराला ताजेतवाने केले. अजून 5 मिनिट झाली नव्हती की रज्जनला शोधत दिव्याही तिथे येऊन पोहोचली. तिला आकर्षाचे अजिबात भान नव्हते. अरे रज्जन, किती शोधलं तुला घरात. इथे कोणत्या खजिन्याची रखवाली करत बसलायस? तुझ्या खजिन्याची. एक कानाखाली वाजवेन, कान लाल होतील तुझे. वडील तुला शोधत आहेत. शहरातून काही सामान मागवायचे आहे, लवकर जा. रज्जनने कपड्यांची पिशवी तिला देत म्हटलं. हे घे तुझी अमानत, आणि जिजाजींना व्यवस्थित घेऊन ये. रज्जन घाईघाईने घराकडे पळाला. दिव्या कपड्यांची पिशवी घेऊन तिथे बसली. आकर्षला काहीच माहिती नव्हतं की दिव्या मागे बसली आहे. आकर्षने मागे वळून पाहिलं. रज्जनच्या जागी दिव्या बसलेली होती. त्याला वाटलं त्याला भास होतोय. त्याने एक मुठभर पाणी भरलं आणि दिव्याच्या दिशेने उडवलं. काय करताय? तू कधी आलीस? आत्ताच. दिव्या सतत आकर्षकडे पाहत होती, जो वारंवार खूप अदा करत आपल्या केसांमधलं पाणी उडवत होता. दिव्या त्याच्याकडे पाहत हसत होती. अशा नजरेने माझी इज्जत लुटणं बंद कर. धत, काहीही बोलता तुम्ही. काल तुम्ही पण तर खोलीत घुसलात, कुंडी न वाजवता, जेव्हा आम्ही कपडे घालत होतो. ओहो, म्हणजे बदला घेत आहेस? पहा, बदला तर बरोबरीचा असायला हवा. मी तुला आंघोळ करताना पाहिलं नव्हतं ना. आता मीही बदला घेईन, लक्षात ठेव. दिव्याने डोक्यावर हात मारला आणि पाठीशी वळून बसली. बरं, हे सांग, तुला पोहता येतं? हो, मीही इथेच खूप आंघोळ केली आहे. काय, म्हणजे इथेच पोहायला येत होतीस लहानपणी? शाळेत जाताना दप्तर इथेच फेकून नहरमध्ये उडी मारायचो, मग भरपूर पोहत बसायचो. नंतर बाहेर येऊन इथेच जंगलात भटकायचो, कपडे वाळेपर्यंत. म्हणजे शाळेला दांडी मारायचीस? आणि काय काय कळायचं नाही मास्टर काय बडबड करत असायचे. काम पूर्ण नाही झालं तर वेड्यासारखं उभं करायचे, ते वेगळंच. म्हणूनच तुझ्या डोक्यावरचा माळा रिकामा राहिलाय. दिव्या आपलं डोकं खरवडत वर पाहते. आकर्ष डोकं आपटतो. आकर्ष पाण्यातून बाहेर येतो. त्याचा पाण्याने भिजलेला गठीला शरीर. दिव्या नजरेवरून एकवार पाहते आणि लाजून जमिनीवर नजर खेळवते. आकर्ष जमिनीवर बसलेल्या दिव्याच्या मागून इतका जवळ येतो की त्याच्या भिजलेल्या शरीरामुळे दिव्याचे कपडे ओले होतात. त्याने हात पुढे करून बॅगमधून टॉवेल काढले आणि जाणून बुजून आपल्या हातांनी दिव्याच्या हातांना स्पर्श केला. दिव्या एकदम सर्द झाली. आकर्षने दिव्याच्या खांद्यावर आपली हनुवटी ठेवली आणि बॅगमधून कपडे काढू लागला. आकर्षाचे भिजलेले गाल दिव्याच्या लहानच्या चेहऱ्यावर पाण्याचा ठसा सोडत होते. काय करताय? दिसत नाही का? कपडे काढतोय. रज्जन कपड्यांसाठी बसला असता तरी असंच चिकटून कपडे काढले असते का? आकर्षाचा सारा रोमांस हवेत उडून गेला. दिव्याच्या जागी रज्जनला कल्पना करताच त्याला उपकाई येऊ लागली. माझं मन होते की तुला इथेच उचलून नहरमध्ये फेकून देऊ. तर काय, आम्ही पोहत पोहत घरी पोहोचू. आकर्षने कपडे घातले आणि दोघं निघाले. आकर्ष दिव्याच्या कमरेत हात गुंडाळून चालत होता. दिव्याला ते खूप आवडत होतं. पण गावाच्या गल्लीबोळात हे सगळं 4 भिंतींच्या बाहेर अमर्याद मानलं जात होतं. तिने हळूच आकर्षाचा हात कमरेवरून हटवला. आकर्षने खोडकर हसू देत तिला परत स्वतःकडे ओढले. त्याच्या घरांच्या बाहेर बसलेले लोक त्यांच्याकडे असे पाहत होते, जणू काही त्यांनी मोठा अपराध केला होता. आकर्ष त्यांना पाहूनही दुर्लक्ष करत होता. त्याला काहीच फरक पडत नव्हता, पण दिव्याला मात्र त्या नजरा बाणासारख्या टोचत होत्या. तिने आकर्षाचा हात पुन्हा हटवला. यावेळी जसा तो हात ठेवणार होता, दिव्याने जोरात त्याचा हात झटकून टाकला. दोघं घराच्या अगदी जवळ आले होते. जुन्यावाला आकर्ष अचानक जागा झाला. दिव्याची ही कृती त्याला अजिबात सहन झाली नाही. त्याच्या डोळ्यात असेच जळणारे अंगारे होते जे आधी असायचे. दिव्याला समजलं की तिने आकर्षला नाराज केले होते. आकर्षने तिच्या हातातून कपड्यांची बॅग हिसकावून घेतली आणि भराभर पावलं टाकत घरात शिरला. 4 पावलात अंगण ओलांडून आपल्या खोलीत पोहोचताच त्याने दरवाजा बंद केला. दिव्याची तर धडधड वाढली. नाही, तिला तो जुना आकर्ष नको होता. ती त्याच्यापासून खूप घाबरायची. दिव्या धावतच घरात पोहोचली आणि कोणालाही लक्ष न देता थेट आपल्या खोलीत गेली. तिने आतून दरवाजा लावून घेतला.
आता आकाश आणि दिव्यामध्ये काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.